सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। आता आम्ही तिब्बतियन कॅम्प बघून आलेलो आहोत आणि आम्ही आता डेव्हिस वॉटरफॉल, इथे नेपाळीमध्ये बोलतात पाताले छांगो, आता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत जो वॉटरफॉल बघण्यासाठी। आजूबाजूला सुंदरसं मार्केट आहे, ते पण बघू तुम्हाला मी दाखवणार आहे। आपण बघू शकताय भरपूर असं मार्केट, सुंदर असं मार्केट या ठिकाणी आहे। खाली बघ रे बा, तुम्हाला मी अजून जवळून मार्केट दाखवणार आहे, जवळून मी दाखवणार आहे तुम्हाला। खूप आहे अजून सुंदर मार्केट, काय वस्तू घ्यावीच समजत नाही, काय घ्यावं काय नाही। या ठिकाणी तिकीट खिडकी आहे, तिकीट खिडकीला किती तिकीट आहे बघूया। आता आम्ही याच ठिकाणी इंडियन करन्सी या काउंटरला चालत नाहीये, त्यांनी बाजूच्या दुकानामधून आम्ही करन्सी चेंज करून घेतली, 3000 दिले, त्यांनी आम्हाला 4500 रुपये दिलेले आहे। ते आता आम्ही काउंटरला देतोय आणि 80 रुपये या ठिकाणी नेपाळी तिकीट आहे। 44 आता आम्ही 80 रुपये नेपाळी तिकीट आहे इथे या ठिकाणी। इंडियन करन्सी या ठिकाणी चालत नाही, त्यांनी सांगितलं नेपाळी कन्वर्ट करून घ्या आणि ते आम्हाला पैसे द्या। आम्ही 3000 रुपये बाजूच्या दुकानामध्ये दिले आणि तिथून 4500 नेपाळी आम्ही घेतलेले आहेत। आता आम्ही आतमध्ये आलोय, 44 तिकीट काढलेले आहेत, आमचा ग्रुप सर्व आतमध्ये येतोय। आता आम्ही सर्वजण खाली जातोय डेव्हिस वॉटरफॉल बघण्यासाठी। डेव्हिस नावाचा कोणीतरी एक व्यक्ती होता असं या ठिकाणी सांगितलं जात आहे की तो या वॉटरफॉलमध्ये वाहून गेलेला आहे आणि त्याच्याच नावाने मग या ठिकाणी हे नाव पडलेलं आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे। पण बघा किती सुंदर दृश्य आहे, बघू शकता आपण किती सुंदर असा हा वॉटरफॉल आहे। नदी बघा किती सुंदरसा हा वॉटरफॉल आहे, डेव्हिस वॉटरफॉल। हे जे पाणी आहे, धबधबा आहे, हा जमिनीमधून निघतो आणि जमिनीमध्ये गडपतो। जमिनीमधून हा वॉटरफॉल निघालेला आहे, धबधबा निघालेला आहे आणि हा जमिनीमध्ये हा वॉटरफॉल चढतो, बघू शकता खूप मोठी गुंफा आहे। आणि हा वॉटरफॉल तिथे गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे, त्या ठिकाणी हा निघतो असं मला वाटतंय। तिथे कोणी आतमध्ये पडू नये म्हणून लोखंडी ग्रिल लावलेले आहेत, याच्या ग्रिलच्या बाहेरूनच हा वॉटरफॉल बघायचा आहे। बघा हे वॉटरफॉल, जे पाणी जे जमिनीमधून येत आहे आणि जमिनीमध्ये गडपत, सुंदर धबधबा आहे। बघा हा वॉटरफॉल जो जमिनीमधून निघालेला आहे आणि जमिनीमध्ये गडप होतो। जमिनीच्या आतमध्ये जाते, आतमध्ये लई मोठा खड्डा आहे ना, म्हणून ते दिसत नाही। किती छान वाटायला लागले ना। पुन्हा एकदा शेवटचं डेव्हिस वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवतोय।
नेपाळमधील हिमालय त्याची या ठिकाणी प्रतिकृती बनवलेली आहे हिमालयाची. त्यानंतर पुढे तुम्हाला मध्ये सुंदरसं गार्डन आहे, फुलांची झाडं आहेत. सुंदरसं गार्डन आणि या गार्डनमध्ये सुंदरसं बुद्ध मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे. सुंदर बुद्ध मूर्ती आणि आजूबाजूला सुंदरसं गार्डन. आता आम्ही एक्झिट करतोय, बाहेर जातोय. बाहेर मी तुम्हाला इथलं मार्केट दाखवतो. सुंदरसं मार्केट आहे, खूप सुंदर मार्केट. अनेक वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. शॉल आहे, ही महिला आहे, माता भगिनी आहे. सुंदर आहे मार्केट. माता भगिनी या दुकानावर वस्तू विक्रीसाठी बसलेल्या आहेत. सुंदर अशा वस्तू आहेत. खूप सुंदर मार्केट आहे, भरलेलं आहे मार्केट. आतमध्ये सुंदर वस्तू, कपडे, शाल, पिशव्या, बॅग्स, कानातले, नाकातले, गळ्यातले, छानच एकदम. बघा आमच्या माता भगिनी या ठिकाणी सर्व खरेदी करतायत. दीदी दाखवतायत आम्हाला. दीदी बहुत बढ़िया शॉल है. कितना क्या प्राइस है दीदी? 950 का है, डिस्काउंट कर दूंगी आपके लिए. ओके दीदी, ओके ओके ओके. इथं पण खूप सुंदर मार्केट आहे. आमचे सर्व उपासक उपासिका या ठिकाणी खरेदी करतायत. आपण बघा 101 मार्केट आहे. खूप सुंदर असं दुकान, खूप वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. 101 वस्तू आहेत. खरोखर काय घ्यावं आणि काय नाही. बघा आमच्या महिला या ठिकाणी खरेदी करतायत. आमच्या शेजुळेताई या ठिकाणी खरेदी करतायत. सहलीच्या मुख्य आयोजिका पुष्पाताई शेजुळे या सुद्धा खरेदी करतायत. सुंदर दुकान, अनेक वस्तू आहेत ठेवलेल्या. या बाजूला पण सुंदर दुकान आहेत. आइए तो देखिए कुछ लेना है पापा जी. साइज दो. स्टॉल आहे. आमचे लोक खरेदी करतायत. नेपाळी लोक सुद्धा या ठिकाणी खरेदी करतायत. या बाजूला पण दुकान आहे. सुंदर मार्केट. आणखी मार्केट तुम्हाला दाखवते पुढे पुढे.
આવડી મોટી નથી લેવી ઈ બતાવીએ નહીં એમાં નાની સાઈઝ ઈ બતાવીએ નહીં તો આમાં નાની બતાવીએ તો પછી सुंदर मार्केट मी तुम्हाला या डेव्हिस वॉटरफॉलच्या इथे दाखवलेलं आहे. आमचे लोक या ठिकाणी आराम करतायत आणि याच ठिकाणी हा व्हिडिओ मी आता थांबवतोय. पुढील व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच घेऊन येणार आहे. आमचे सर्व या ठिकाणी उपासक उपासिका बसलेत, आराम करतायत, थकलेले आहेत. आयोजिका शिजुरेताई सुद्धा या ठिकाणी आहेत. तुर्तास मी आता या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतोय. पुढील व्हिडिओ लवकरच मी तुम्हाला शेअर करणार आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. माझा चॅनल आहे DKG व्लॉग. याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका. जय भीम.